माझं नाव वैभव दळवी, वय वर्ष 46. मला सोरायसिस आहे 2005 पासून आणि मी त्याची ॲलोपॅथिक ट्रीटमेंट पण घेतली आहे तेव्हा. आणि त्याच्यानंतर ते गेलं होतं, ते आता काही वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी परत आलं होतं. तेव्हा पण मी असं हे ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून एक प्रकार असतो तो ट्राय केला आणि त्याने ते कमी झालं. पण माझं ढोपराचं आणि जे आपलं जॉईंट्सला आहे ना, त्या हाताच्या जॉईंट्सला ते गेलं नव्हतं. प्लस ते सर्वायकल स्पॉन्डिलायसिससुद्धा मला हे झालं, डिटेक्ट झालं. तर त्यामुळे मला जरा मानेला दुखायचीसुद्धा आणि प्लस थोडी चक्करसारखी म्हणजे वर्टिगो टाईप हे होतं मला, लक्षणं होती त्याची. आणि नंतर हे पण ॲसिडिटी आणि पित्ताचा पण मला त्रास आहे होता. तर मग मी हे कांचन आयु क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर जे आहे तिथे मी ट्रीटमेंट घ्यायला आलो. त्याच्यानंतर त्याच्यासाठी मेनली मी आलो होतो ते सर्वायकल स्पॉन्डिलायसिससाठी. तेव्हा मला माहीत नव्हतं ते सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आहे, पण मला डाऊट होता. तर ते मी इथे आल्यावर मी सांगितलं नेक पेन आहे आणि थोडं हे चक्करसारखं वाटतं मला कधी कधी. तर मग त्यांनी ते सर्वायकल स्पॉन्डिलायसिस डिटेक्ट झालं आणि मग ते ट्रीटमेंट चालू झाली. मानेसाठी मी मन्यबस्ती आणि आयुर्वेदिक औषधं चालू झाली माझी. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे आधी जो त्रास होता, म्हणजे खूप भीती वाटायची, असं वाटायचं की कुठे पडायला होईल की काय, ते आता त्याच्यानंतर हळूहळू बंद झालं आहे किंवा म्हणा की खूपच कमी झालं आहे. म्हणजे असं आहे. आणि स्किनसाठी रक्तमोक्षण केलं आहे आणि विरेचन घेतलं आहे आणि दूध बस्ती पण ट्रीटमेंट घेतली आहे मी. आणि ते पण आता कमी आहे, म्हणजे आता ते ऑलमोस्ट म्हणजे स्किनचं राहिलंच नाही आहे, निघून गेलं आहे ते ॲक्च्युली. आणि मानेचं पण फार फार कमी आहे. म्हणजे जे लास्ट टाइम मला जे आठवतं आहे ना, तर मला तरी खूप डेंजरस वाटायचं. म्हणजे आता म्हणजे ते नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे आहे पण एवढं नाही की मला हे नाही आहे, कॉन्शियस होत नाही मी आता. मला आधी चालायला पण म्हणजे भीती वाटायची असते, पण आता ते तसं काय नाही आहे. आणि आय एम फिलिंग मच मच बेटर ॲक्च्युली. मी असं म्हणेन की मी डॉक्टरांचे आभार मानेन आणि म्हणजे कांचन आयु क्लिनिक पूर्ण टीमचेच आभार मानेन मी. आणि म्हणजे काय ना, मला तर कॉन्फिडन्स खूप आला याच्यामुळे. कारण का ते जेव्हा मी ट्रीटमेंट घ्यायच्या आधी मला म्हणजे ऑलमोस्ट मी घाबरलो होतो, काय होतंय म्हणजे मला ॲक्च्युली माहीत नव्हतं काय चालू आहे ते. तर ते आता मी जरा म्हणजे कॉन्फिडन्स माझा दिवसेंदिवस वाढतोय, हेच सांगायचं. तर मी परत डॉक्टरांना परत एकदा थँक्स म्हणेन आणि ऑफकोर्स त्यांच्या टीमला सुद्धा.